झालं तर त्याला मी जा विचारू. महाराज तो जरी डाकू असला तरी देव मागत तरी तो डाकूच आहे. शिपाई कशाचा महाराज ताबडतोब कदमजी व त्याच्या पुत्राला बोलावून घ्या. जा निघा पण. शिपाई जशांना महाराज शिपाई अशी कन्या राजेश्वरी शिकारीला जात आहे तेव्हा आपण जयत तयारी करावी. निघा पण. जशी आज्ञा. अरे दत्तू चल आदेपशी कशी तयारी करू. चल चल लवकर. प्रधानजी तुम्हाला सांगितलेल्या कामगिरीचं काय केलं. पकडला की नाही त्या मंगलसिंग डाकूला. डाकूचा फटका केला पण नेहमीप्रमाणे तू दोन जंगलात फरारी केला. महाराज आपण त्याची चिंता करू नका. योग्य वेळ साधू त्या हरण करता बंदोबस्त करतो. योग्य म्हणजे कधी प्रधानजी हा लपटप्पा आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करणार होतो. साफ करतो. आमच्या विरोधी पक्षानं त्या डाकूला हाताशी धरो. आम्हाला बदनाम करण्याचा उदाहरण तरी प्रधानपुत्र विक्रांत तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणीला त्रास देतात. तसे आमच्या प्राणावर आला आहे तेव्हा लक्षात ठेवा आम्ही सर्व आया बहिणींना आदिशक्ती आदि माया मानतो. तेव्हा स्वतःला वेळी सावरा. येतो मी. राजकुमारी राजेश्वरीला माझ्या भाऊपाशात मारून या राजगादीचा वारा सोडणार आहे मी. हे नजर पाहूया. आधीच्या खेळण्याला आपल्याविषयी संशय आला आहे. जरा धीराने घ्या. कोणत्या झालं कारण ती राजेश्वरी तुझ्या ठुमकोलाही पाहत नाही. चला आपण पुढच्या तयारीला चला. या पोराने लावला म्हणजे काय म्हणायचं काय. आणि इथे त्याचे कारण तरी काय. हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा गंभीर अरण्य बाई माणसाला फिरणं झोपेच्या वाटत नाही. भीती मला नाही म्हणजे हाताला पट्टा तुम्ही इथे का आला. इथे जवळ पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा उभे या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी अरे दत्तू हा तर एवढा समोर पराक्रमी दिसतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. नाव काय आपलं. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपलं नाव. मी राजेश्वरी. राजकुमारी राजेश्वरी गरीबाचा मुलगा असं आशीर्वाद. असं वेळेसारखं काय करणार. मला तुम्ही फार आवडला. तुमच्याला परवानगी असेल तर हात द्या माझ्या. पण आता मी तरी गरीब प्रेम लहान गरीब श्रीमंत जात असा भेदभाव नसतो. मी आलेच. मार पिता मार पिता म्हणजे काय
मित्रा, या अरण्यात फिरून फिरून मला फार भूक लागले, तेव्हा सुट्टा मारलाय तुला. फार हुशार आहे बाई, मी पुढे म्हटलं ना. तुम्ही दोघं पुढे वा. आम्ही दोघं येतो. अरे एवढे जाऊया. अरे त्यांचं काही तर चालू आहे. आता तुझे बाबा कुठे आहे? ही मुलगी कोण? अगदी राजघराण्याची दिसते. होय बाबा, राजा चंद्रचूडाची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या रुक्मिणीपाशी कर वसुली करण्यासाठी तो वीज प्रधान यांचाच नवं. होय, त्यांचा नाव हानी पाडण्यासाठी मी त्यासोबत लग्न करायचं म्हणतो. बाबा, आपली काय हरकत? होय, हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला माझ्या चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधी माणसे, आमच्या गरीबाच्या झोपडीत तुला झोपता येणार नाही. तेव्हा हा वेडेपणा सोडून एखाद्या राजकुमाराशी लग्न करणं योग्य आहे. नाही बाबा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. लग्न करेल तर जय श्री. राज्याची खरी राजकुमारी राजेश्वरी. ओ महाराज, बघा बघा आपल्या मुलीच्या प्रताप आणि एका शेतकरी मुलाबरोबर. राजेश्वरी, पिताश्री, तुम्ही आणि इथे का रंगाचा बेरंग झाला आता राजकुमारी आणि एका कवडीमोल या नागरिकाबरोबर आता तुझ्या या बेताल वागण्याने राज्यामध्ये घ्यायला लाज वाटणार. दादांजी कोणाबरोबर वेळेत जागा केला मला. पिताश्री, हो माझं थोडं ऐकून तर घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राजमालात गेल्यानंतरच. दादांजी कोणाबरोबर या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे राजघराण्यातील स्त्रियांवर डोला ठेवण्याचं धाडस परत कोणाला लागले. पिताश्री, तुम्ही हे चांगलं केलं नाही. अरे गोरगरिबाला लुटणाऱ्या नाराधमा, तुला एक दिवस ही प्रजा ती जागा जागा राहणार नाही. राजेश्वरी, मुकादे चल राजवाड्यामध्ये. माझं ऐकून तर चल, घ्या. चल म्हणतो ना. राजघराण्याची एकनिष्ठ असल्याचे रात्रीच्या अंधारात मिनमिनत फिरणारा काजवा असतो युवराज विक्रम. युवराज विक्रम, तुझ्या स्वप्नाची राग राखोळी करणाऱ्या या हरामखोराला अपराध योग्य ती शिक्षा द्यावी. परत आपल्या मार्गात येणार नाही अशी हे राज्य प्रस्थापित करण्याची वेळ अगदी जुळून आली आहे. राजा चंद्रचूडाचा तर आपला विश्वास बसला आहे. सरळ सांगून ऐकलं तर ठीक, नंतर तोही प्राण घ्यावा लागेल मला. हे तुम्ही तुला तर ठार करणारच आहे. पण त्याआधी तुझ्या या बापाला राजा चंद्रचूडचा व्यायी होऊ पाहणारा नरधमा भोग भोग आपल्या शिपाई युवराज, युवराज, युवराज. काहीच पकड्या पोराला. माझ्या लेकराला फुकटच्या गमच्या कशाला मारतो? आम्ही मोठी माणसं. कोण म्हणतो छोटी माणसं? आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही राजकारण करत आहात हे लक्षात तुमच्यासारख्या राजवाना एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यू.
तुम्हाला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून फळपटत ओढत द्या. हे ईश्वरा, या कलियुगात 11वा अवतार घे. या तुम्ही राक्षसांचा नाही नाही
तुझे सर्व लाड हट्ट मी अगदी हसत हसत पुरवले. पण पिताश्री माझा थोडा ऐकून तर घ्या. परंतु याचा जर काही विचार होणार नाही. आज आपल्या झुकणावर त्या गरीब शेतकऱ्याच्या पोराला खोल दर लेखून दिला आणि त्या म्हाताऱ्या लेकरूचा शेवट केला. नाही नाही हे शक्य नाही. जय, कुठे आहेस तू? अरे तुझ्या विना सांगतो. मी जगू शकत नाही. सांगतो पोरी सांगतो. जय सांगतो लवकरच योग्य त्या राजकुमाराशी तुझं मोठ्या थाटामाटाने लग्न लावून देऊ. मध्ये बोलतो मर्यादारी माझा पुत्र विक्रांत पराक्रमी आहे. शिवाय दया प्रधानजी काय म्हणायचंय तुम्हाला? पिताश्री हा त्याचा डाव आहे. गरीब जनतेची फसवणूक करून आता हे राज्य यांना कामी प्रधानजी, तुम्ही फक्त या राज्याच्या प्रधान झाला आणि राहिला प्रश्न तुमचा पुत्र विक्रांत या राज्याचा साधा साधा नायक नाही. म्हणून म्हणते तुम्ही या राज्याचे रक्षक आहात, भक्षक नाही. प्रधानजी, हा विषय इथंच राहू दे. शिपाई राज्यात असतात आम्हाला निरोप द्या. देशो परदेशी राजाला दंड देऊन आणि आमच्या कन्येचा राजेश्वरीचा योग्य त्या पुत्राशी लग्न सोहळा पार पाडू. राजेश्वरी मला तुम्ही द्या. चल चल म्हणतो ना आपण. चला पिताश्री. माझी ही तलवार उपसून दे. बघतोस काय तलवार? हा? काय आपण अरे मूर्खा, अशा या गरीब पोराला मारून आपल्या मातीत पाप करून घेण्यापेक्षा दिलं बरं. गरीब आणि हा पण अरे म्हणतात ना गरीबाच्या पोराला तीन मला क्षमा कर. जीवदान द्या मला. राजेश्वरी माझा जीव का प्राण आहे. अरे तुझा प्राण गेल्यावर ती काय बिन लग्नाची राहणार आहे. एक दोन दिवस उपाशी राहील असं पण तू. अगदी बरोबर बोलला. हे बघ मरण्या अगोदर या जंगलातील निसर्ग मी डोळे उघडून पाहून घे. उन्हाळा कावला. या रणात टाकणारा बोलणारा पोपट. झाडावर चढणारा माकड. बघायचा बघायचा माकड बघायचा. दाखव रे माकड. गिलास शिरणारा साप. दाखव दे. दाखवते रे सगळं दाखवतो. बघ तो सापा शिपाई सर्व काही मी डोळे उघडून पाहून घे. शिपाई खरं सांगू राजकन्या राजेश्वरी विना हे जंगल म्हणजे स्मशानासारखे भकास वाटतंय मला. काय मी समजू? अरे काय राजेश्वरी राजेश्वरी. अरे मूर्खा, त्या राजेश्वरी मुले तुझा प्राण गमावा लागतोय तरी पण आपला आहे राजेश्वरी. राजेश्वरी तर मूर्खा कुठला. अरे दत्तू तो असू दे मूर्ख. हे बघ मरण्या अगोदर तुझी शेवटची इच्छा कोणती ते तरी सांग. माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार तुम्ही. अरे करणार म्हणजे काय करणार. हा. बोल बोल तू. बोल तू बिंदास बोल. ही माझी अंतिम ही तुझी अंगठी. प्रेमाची आठवण म्हणून हा. राजेश्वरीला द्या. एवढं काम कराल माझं. काम करणार पहिले अंगठी. तुझी ही अंगठी. तुझी ही अंगठी सीतामाई राजेश्वरीला जरूर पोचेल. अरे ही अंगठी पोचतो. मग तुम्ही तुमचं कर्तव्य कुशल पार पाडा. काय करा मला. फार काय अरे असू दे रे. राहू दे. पोर लय गरीब आहे. राहू दे. काय ना राहू दे.
शरीर कोणा आणि अशा पोराला मारण्याऐवजी आपण सोडून दिला तर काय म्हणतो सोडून देऊया काय करून जाऊया? मग या तुम्ही याला मार. अरे काय? बिंदास करा तुकडे बिंदास करा तुम्ही त्यांनी जुलूम प्रदानाची माणसं नव्हे. कोण आधी अरे तुम्ही त्यांनी जुलूम प्रदानाची माणसं नव्हे. माझ्या ठाव ठिकाणा शोधताय ना पण आम्ही मला माझ्या ठाव ठिकाणा शोधताय ना नाही नाही टाकू देवा मला ठाव आहे. तुम्ही माझ्या काळी वाच्याला तुमचा बळी दिला. माझा तिथं लालाय तिथं द्या बायका पोरं उघड्या पडतील तिसऱ्या पडणार देवा टाकू कधी देव नसतो. हे भगवान खाली आला वर पाहिजे वर. गप्परची माला आहे गप्परची बेड आणली काय हो माझं नाव काय? अरे पण हात हाती कशा बाळा? काय 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 अरे तिथं कुठं आहे तुम्हाला पाहिजे ना अरे माझ्या हाती कशा बाळा? मला चार मारण्यात होती. या दोघांना पाठवलं इथं. अरे वा. हे दोघं तुम्ही याला मारणार ना? अरे तुम्ही याला मारणार ना? खोट खोट अरे तुम्ही याला नवा मी नवा मारणार होतो ठाव आहे मला. अरे आम्हाला कशाला जातील कोण आम्ही चुकून जाणार या हरामखोराला कैद्याने डांबून दे. नको या दोघांचा समाचार घे. तू तुझा पोरगा हो लय गरीब आहे दया करा त्याच्यावर अरे तो आपला जीव कसा वाचेल ते बघ तो जाऊ दे म्हणून आपल्याला काय करायचं मरू तर मरू दे काय म्हणाला तू? काही नाही क्षमा क्षमा करा अरे काय म्हणाला? जिवंत राहून दे अरे त्या पोराचा तर मी बळी देणारच आहे. परंतु पहिला बळी तुमचा आहे. माझा कशाला
मला जाऊन विचारणारा अरे कोण आहे? राजेश्वरी आपला हितचिंतक समजा. अगं माझ्या प्रेमाला होकार देशील तर सर्व प्राप्त झाल्यासारखं वाटेल तुला. विक्रांत काय बोलतायस तू? अरे शेतीवरती आहेस ना? नाही राजेश्वरी तुझ्या सौंदर्याने मी बेहोश झालोय. माझ्या प्रेमाला होकार देशील तर सर्व प्राप्त झाल्यासारखं वाटेल तुला. भारतात राहणाऱ्या किड्याने तुझ्या प्रयत्नासारखं अरे हायतरी का मी शूर आहे, तरुण आहे, मी तर परिपूर्ण पंचपक्वानाचा ताट आहे. तेव्हा ते पंचपक्वान्न वेचावं लागते आणि तेच मी तुझ्यात नाही. या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लाभणं अशक्य आहे. पण माझ्या सदैवाने तसं जीवन बोला भावना माझ्या स्वप्नात मला केव्हा भेटला आहे. आता तो या जगातून केव्हा देवाघरी गेलाय समजलीस? नाही हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जय मला भेटायला नक्की येणार. परंतु माझ्यातून जिवंत राहशील तेव्हा ना. नक्की काय म्हणत राजेश्वरी मुकाटीने तुझा हात माझ्या हातात दे, नाहीतर तुझ्या नाजूक शरीराचा चोळा मोळा करून फेकून दे. म्हणतात मला पाहिजेची वस्तू कोणत्याही मार्गाने मिळू शकतो. पण ते शक्य नाही. माझा प्राण कधी चालेल पण तुमची पावती वासना कधी पूर्ण होणार नाही. बरोबर आहे राजेश्वरी. आज तुला माझ्या हातून कोण वाजवता हे पाहतो. माझं हो नाही तुझ्या डोळ्यात पाणी माझ्या काही आताच्या आता या राज्याबाहेर काढून द्या. युवराज विक्रांत काय ऐकत आहे मी? शिपाई शिपाई आमच्या राज्याशी गद्दारी करणाऱ्या या नराधमाला कैद करून अंधार कोठे डांबून ठेवा. जा घेऊन त्याला. हा पुत्र या राज्याचा लायक नाही. गेली 20 वर्ष राज्याची अभियाची ठरणाऱ्या लांडग्या तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. त्याचा विचार तू नको करू. अजून वेळ गेली नाही. राजकुमारी राजेश्वरीचा हात माझा पुत्र विक्रांत याच्या हाती देऊन हे शक्य नाही. या राज्याचा कोणी जाऊन नाही. माझ्या पाठीत खंजीर खोदणारा नराधमा आता फोडल्या करण्याची मला अरे माझ्या मर्जीप्रमाणे वागलो तर 2 दुप्पट मोर होते. पकडच्या छेड्याला आणि अंधार कोटी टाकून द्या. आलिया भोगाची असावे साधारण मार कुटा बार पिटा खमाय. त्याचा तर काही उपयोग नाही महाराज. चला महाराज. अरे परमेश्वरा अजून किती दिवसांचा अंध पाहणार आहे? ज्याने चंदनाच्या ठोडाप्रमाणे या
प्रजेसाठी स्वतःचा देह दिला होता त्याच राज्याला आता अनेक कोणी जावं लागत आहे. देवा किती निष्ठुर आहे ते तू. राजाश्री तिथं बापाला राजा चंद्रचूडाला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर माझ्या या विक्रांतची नाही हे शक्य नाही. माझा प्राण गेले चालेल पण तुमची इच्छा कधी पूर्ण होणार नाही. कशाची सरा करणार नाही. एवढा भाग एवढी मिजाज आजचा चोळा मोळा करून फेकून देणार. एवढी घाई बरी नाही. अगदी बरोबर बोललात प्रधानजी. अति घाई संकटात नाही. का घेऊन तिला आणि अंधार कोठे टाकून ठेव. आणि काय करू? 4 दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी. मग 5व्या दिवशी अन्न करा. तू बरोबर बंद कर. मग मी जातो. जा गे. मग येऊ का मग? तुला जा सांगतो नाही. चल मित्र आजच्या मांडीत राजाला ठाकल माझा राज्याभिषेक केला पाहिजे. दुप्पट मारा मिळणार. आणि मी तुझ्या बायकोला साडी घेणार. अरे रे पण ह्यात काय चुकलं माझं? काय अरे सरदार होण्यासाठी तू जिवंत राहशील तेव्हा ना. अरे तो प्रधान पुत्र विक्रांत हा भयंकर पापी आहे. पापी. काय म्हणायचं तुला? अरे मला तर यांचे काहीच पटत नाही बुवा. त्याला आता आपण काय करणार? अरे म्हणूनच म्हणतो आपण ही सर्व बातमी त्या डाकू मंगल सिंगला देऊया. डाकू मंगल सिंगला देऊया. आणि त्याने आपल्या ठार केलं तर नाही बाबा तुझा. अरे तू मूर्ख आहेस तू. अरे तो जरी दिसायला डाकू असला तरी त्याचे विचार समाज कल्याणासारखेच आहे. असं म्हणतो आमचं ठीक आहे. माझे एक मत आहे. आहे मंजूर? ठीक आहे बाबा आहे मंजूर. तू पुढे मी मागे. बरोबर मी होतो पुढं हे मागून डॅर पोकटचा. अरे डॅर कुणाच्या बापाला घाबरतो काय? काय म्हणाला? अरे कुणाच्या बापाला घाबरतो काय? तू अरे होतं ना. मी लहान की नाही पुढे मी मागे. बरोबर मी होतो पुढं तू हे मागून घाबरट कुठचा. काय घाबरत? अरे चल डॅर पोकटचा. चल ये मागून. प्रधान जुलूमसेन अरे तुझा खेळ संपला आता. गरीब आया बहिणींच्या आबरू लुटणाऱ्या लहानग्या तुला तर क्षमा नाही. अरे तुला तर क्षमा नाही. सरदार गुंडा सरदार गुंडा काही खरं जा आणि त्या डाबूत खेळण्याच्या पोराला माझ्या समोर हजर कर. जा जा घेऊन ये त्याला. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं मिळाली तर ठीक. नाहीतर त्याचाही मुद्दा पडणार. नाहीतर त्याचाही मुद्दा पडणार. खरं सांग गरीबाचा मुद्दा का चालला? खरं बोल तू त्या प्रधान जुलूमशेनच्या पाठीला गुप्त हेराईच करला. अरे तू गुप्त हेराईच करला नाही सरदार. हे सब खोटं आहे. मला तर मारण्याची आज्ञा त्या शिपाईला दिली होती. परंतु तुम्ही देवाप्रमाणे धाव घेऊ माझे प्राण वाचवलं. हे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. गुंडा अरे यो उपकार म्हणतोय. अरे परंतु मी तुला जिवंत ठेकीत वाढव. कारण माझ्याशी खोटं बोलणारा नाही समजा. मी खरं ते सांगत आहे. प्रधान जुलूमशेनच्या त्रासाला कंटाळून आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. खोटं साफ खोटं असं आहे तर. अरे अरे म्हणूनच तुमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. खरं
या पोराचा पराक्रम माहित आहे मला. हे तलवार याला. मी जरी नांगरदारी शेतकरी असलो तरी संकट प्रसंगी शत्रूची झोन हात करण्यासाठी तलवार सुद्धा चालवू शकतो. कारण राजा चंद्रपुराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अरे वा, म्हणे राजा चंद्रचूडाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. परंतु अरे तुझा तो राजा म्हणजे त्या नीच प्रधानाच्या तालावर नाचणारा पावला आहे. यापुढे महाराजांबद्दल आपल्याकडे उत्तरात त्यातून मला समजणार नाही. राजा चंद्रचूड म्हणजे आमचे परम दैवतच आहे. अरे वा, म्हणे परम दैवत आहे. आणि ज्या राज्यात गोर गरिबांना न्याय मिळत नाही तो तुझा राजा परम दैवत आहे. म्हणजे तू सुद्धा आमचा कट्टर दुश्मन आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? तू माझी का काल जा परत. सांगितलं ना, काय म्हटलं होतं? परत जर का माझ्या हाताहातीत आला तर एका एकाचा प्राण घेऊन त्याप्रमाणे तुमचा प्राण घेणार. ऐकत नाही. माझ्या काली मातीचा दिस आहे. मग आम्ही काय करायचं? बली देणार. त्यांनी तिकडे काढून सोडा टाकू देवा. होय होय. आणि तो प्रधान पुत्र विक्रम राजेश्वरीशी जबरदस्तीने लग्न करणार आहे म्हणे. मग काय खोटं सांगतोय? काय सांगतो काय? हो टाकू देवा. अरे तू लगीन करणार आहे ना मग? होय होय तू लगीन करणार आहे ना मग? होय होय. मग मी काय करू म्हणलाय? हो टाकू देवा. त्यांनी प्रधानजीने महाराजांना पकडून अंधार पकडून डांबून ठेवला आहे. तरी पण हसताय. हो, तो प्रधान जुलूमचे तुमचा दुश्मन आहे ना. मग अशा वेळी त्याची जागा दाखवून द्या. अरे त्याची तर मी जागा दाखवणार हा, दाखवा तुम्ही, आम्ही नाही. परंतु प्रथम तुमची आमची मला सोडणार. अरे तू घाबरत नाहीस ना? या संकटातून आता तुम्हीच वाचू शकता. असं म्हणताय? एवढा तुमचा बली देऊन सुद्धा तुम्ही असं म्हणताय? बली दिला कसं? काहीतरी म्हण. अरे बली देणारच आहे. व आमच्या कशाला? मला संकट कोणत्यावर पडलं? आमच्यावर पडलं. आमचा विचार करा जरा. नोकरी जायची बात आली असं म्हणताय. एक वेळ विश्वास ठेवतो तुमच्यावर, परंतु जर का
दगा फटका झाला तर गाडीला डाकू मंगलसिंगचे हे पण तू सरकार गुंडा चला या हरामखोरांसोबत जा आणि त्या प्रधान जुलूमशांवर हल्ला करा आणि घरचा दगा फटका झाला पिताजींची ताटात फूट झाली आज माझा प्राण सकाळी दुरावला देवा मी असा कोणता गुन्हा केला रे तेव्हा ही संकटे एका पाठोपाठ माझ्यावरती कोसळत आहेत माझे पंचप्राण त्या ज्यांच्या प्रेमात गुंतले आहेत ते कुठे असतील त्यांचं काय बरं वाईट झालं असेल ना ताई सरकार इथे कोण आलं तर नाही तिथे कोणीच नाही आलं कोण नाही ना आपलं वाचलं काय पारा हुशार अरे बोला कुठे आहेत माझे जय त्यांचं काही बरं वाटत नाही ना केलं तुम्ही हो तुमचा जय ना तो कधीच गेला नाही हे शक्य नाही माझा देवावर पूर्ण विश्वास आहे अरे दत्तू उगाच थट्टा कशाला करतो काही सरकारांना सगळं सांगून टाक होय नाही तर तो नीट विक्रांत यायचा एवढ्या ताई सरकार ताई सरकार तुमचा जय ना एकदम सुखरूप आहे तुम्ही काळजीच करू नका काय काय सांगताय काय हे ऐकून मनाला खूप आनंद झाला होय आणि थोड्या दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल तोपर्यंत खोटं प्रेमाचं नातं करून वेळ मारून न्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा असं म्हणताय म्हणजे डाकू मंगल सिंग हो ठीक आहे शिपाई काय गडबड चालली काही नाही तिथे आम्ही एकदम थोडे पोट बंदोबस्त ठेवला आहे हो तर त्याला विचारा हो अगदी डोळ्यात तेल घालून पारा करतोय आम्ही बरं ठीक आहे राजेश्वरी परत समजावून सांगतो तुला काय समजतं? तुझ्याकडे माझी हो फुलासारखी जपेल तुला तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेन मी. एवढी बहादुरी कुठची तुमच्या जर का तुमच्या हिंमत असेल तर या राज्याचे वारस जावे म्हणून राज्याभिषेक करायला बोला माझी ही अट मान्य आहे तुम्हाला राजेश्वरी तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे तुझी अट मान्य आहे मला या आनंदाच्या प्रसंगी एखादा नाच गाणं कर माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर आहे मंजूर आता मला हे विचारून घ्यावी लागेल राजेश्वरी एवढा कसला विचार करतायस कोणता नाही कोणते गाणे म्हणू याचा विचार करत हो होतो. ताई सरकार कोणताही म्हणा अरे दत्तू आम्हाला काय नाचायला भेटला पाहिजे ठीक आहे करा सुरुवात नकाबाई रोखुवता तिरक्या नजरा नकाबाई रोखुवता तिरक्या नजरा जाऊ दरबारी मानाचा मुजरा जाऊ दरबारी मानाचा मुजरा
शिपाई शिपाई उद्या देशोपरदेशी राजांना निमंत्रण द्या. प्रधान पुत्र विक्रांतचा राज्याभिषेक आयोजित केलाय अशी सर्वत्र दौंडी द्या. चला निघा. मी नाही देणार. दे दौंडी दे. मी कशाला देऊ? शिपाई देतो दौंडी ना चला निघा. हा जशी आज्ञा प्रधानजी. हा कोण शेवटचा दिवस कधी एकदा ठार करो माझा राज्याभिषेक करतोय असं झालंय मला. शिपाई प्रधानजी बोला प्रधानजी. आता कुणाला पकडू? याला पकडू की कुणाला? मी सांगेन तेवढं कर. फालतू बरोबर शाप बंद. बोला प्रधानजी. काय आपले आहे? प्रधानजी नाही महाराज मारो. यापुढे प्रथम मला उचरा करो पुढे जायचं. लवकर उतरवले त्या कानावर. अरे अजून त्यांचा राज्याभिषेक व्हायचा. लवकरच आम्ही आमचा राज्याभिषेक मोठ्या थाटा मोठ्यानं करणार आहोत. कट करायचा आणि त्या राजा चंद्रचूडाला आमच्या समोर हजर करा. अरे तू ऐकलंस ना? माझ्या समोर करा. माझ्या समोर. तुझ्या समोर महाराज बघा. हो येऊ का मी? सांगतोय ना येतो का मग? येऊ काय? आमच्या पुत्रा विक्रम गेला ताबडतोब विक्रम पाठवून द्या आणि त्या कैदकडीला राजेश्वरीला आमच्या समोर हजर करा. जसे आज्ञा महाराज. आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधी एकदा ठार करून या आरोप होतोय असं झालंय मला. पिताश्री काही करता असं वाटत नाही तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचं पिताश्री? कसा झालं तरी या राज्याचा जावई आहे मी. तेव्हा राज्याभिषेक होणार तो माझा. मी तुझा बाप आहे हे विसरू नको. हे राज्य काबीज करण्यासाठी शिवाचा राम तुला आहे. शिवाचं लाड आहे. हे राज्य चालवण्यास तू लायक नाही. कोण सांभाळून बोला. राजकुमारी राजेश्वरीसाठी मी काही करू शकतो. हे पहिल्यास तुम्हालाही काय करू शकतो. खरं प्रत्यक्ष जन्मदात्या बापाविरुद्ध हे शब्द उच्चारताना या लाज वाटण्यासारखं काय आहे? या राज्याची राजा चंद्रचूडाची कन्या माझी पत्नी होणार. तिने अजून तुला स्वीकारला नाही किंवा उद्याच आम्ही आमचा राज्याभिषेक करणार आहोत. परंतु माझ्या तो जिवंत राहत प्रत्यक्ष जन्मदात्या बापाविरुद्ध तलवार चालवणार. तुझ्यासारखं पापी पुत्राला
अरे तुझ्या राज्याभिषेकासाठी आम्ही निमंत्रणापूर्वीच हजर. हो पत्रिका पण छापल्या आहेत. गेलेत ना अजून वाटायचे. अरे तुझा राज्याभिषेक होणार. झालाच पाहिजे. अरे तुझा राज्याभिषेक होणार. पण कुठं यम दरबारी होणार. ओरडू नको. गरीब आया बहिणींच्या माझा बोलले ते या हराम थोडाच आपण द्यायचा. मी देणार. लय मारली. इकडं आता या तुम्ही द्या बघतो. आशीर्वाद तुला जमल ना. हा जमल काय बघ आता. त्याने लावलेली माया आता वाया गेली. ओ चिमण्याची उडून अरे काय घेऊन गेला. कैसा करेगा. अरे कैसा करेगा. पैसा करेगा. कैसा करेगा. अभी क्या करेगा. अभी कुछ नहीं करेगा. पूरा बनना था. वाटा चलेगा काय. काय म्हणला तू. नाही म्हणतोय तो. अरे काय घेऊन गेला. चांगला बोलतोय. चांगला म्हणतोय.
हे बाबा सरळ जा ना. थांबा तुम्ही. असं बोलू नका. कारण आपण या राज्याचे राजा. खरंच आज खऱ्या अर्थाने या राज्याचे राजे झाला. त्या नराधामाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे राज्य गमावून बसलो होतो. परंतु कैदखान्यातून सुटका करून आमचे प्राण वाचवले. याचे उपकार जलबाबा न विसरण्या इतके आहेत. नाही म्हणत. असं बोलू नका. आम्ही आमचं कर्तव्य केलं. या राज्याचं कर्तव्य केलं. शिपाई, आणि जर का तुम्हाला गुण करायचं असेल तर या जयचा करा. कारण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला दैवत मानणाऱ्या या जयचं करा. माफ कर मला. काय महाराज? यात तुमची चूक मुळीच नाही. शिपाई जशात ना महाराज. शिपाई जय आणि आमची कन्या राजेश्वरी हिचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे. फार मोठा थाटा माटा म्हणा. हो जेवण असतात. हो हो या पुढे या. हो या ना वाचताय कशाला. बघायचं गेलो. बोलले ती बोलले बोलले नसतं का म्हणतो. हो जेपी आहे का. वाय लहान आहे रे. आधी ते बघतो. मंगल असतं का म्हणू. थांब. अरे आता हा कोण. मी म्हणू मग मंगल असतं का म्हणू 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 म्हणू. आधी जरा जरा हा आली समीप नवरा घेऊया वागरा पाहतुते मणी ओविरे हुजोनी काय म्हणायचं आता विसरलो. सदैव लग्नम सुजिंत देव रामन चंद्र म्हणून देव लक्ष्मी मध्ये सुमंत Bye.